नमस्कार सगळ्यांना. तर इथं वाजले संध्याकाळचे 5 वाजले, पावणे 5. तर उद्या आहे नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि उद्या गुढीपाडवा आहे. तर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं पिंपरीमध्ये. शॉपिंग करायची होती. शॉपिंग म्हणजे थोडं किराणा किंवा घरातला ग्रोसरी संपली होती. त्यानंतर भाजीपाला काहीच नव्हता, भाजीपाला करायचा होता. तर मग नविका, मी आणि आम्ही जाणार होतो पिंपरीमध्ये. तर त्रिशा बाहेर जाणार होती. त्रिशाची ॲक्टिव्हिटी आहे. आता ती ॲक्टिव्हिटी काय आहे हे उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी कळेलच. मला जर जमलंच व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न करेल. पण ती ॲक्टिव्हिटी काय आहे, त्या ॲक्टिव्हिटीसाठी त्रिशा जाणार होती 5:30 वाजेला, म्हणून त्रिशा आमच्यासोबत येणार नाही. तर मग आम्ही तिघंजणी पिंपरीला जायला निघालो. आणि पिंपरीला बारीक खूप कामं होती. म्हणजे एवढी बारीक कामं होती की ती लक्षात ठेवणंसुद्धा पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे लिस्ट करून घेऊन गेली. तर मला प्रकट दिन पण येतो आहे, प्रकट दिवस. तर 1 वर्षापासून मनामध्ये विचार होता की स्वामी महाराजांचा छोटा फोटो जिथं आपण चौरंगावर ठेवण्यासाठी घ्यावा असं म्हणून छोटा देवघरातला फोटो मी ठेवायची. पण लास्ट डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा मी गुरुचरित्र पारायण केलं तेव्हा हे मला म्हटले होते की राखी, माझी इच्छा आहे की स्वामी महाराजांचा एक A4 साईजचा साईजचा फोटो घ्यावा असं म्हणून. तर मग आता प्रकट दिवसही येत आहे आणि पुढच्या 15 दिवसांनी पण आपली सेवा आहे 8 दिवसाची. तर मग त्याच्यामुळे मला फोटो घ्यायचा होता. तर मी इथं फोटोची इन्क्वायरी करायला किंवा फोटो घ्यायला गेली होती. परंतु मला काही ते व्यवस्थित त्यांना जमलं नाही किंवा बसलं नाही मला जो फोटो पाहिजे आहे तो. तर त्यानंतर हा फोटो पण खूप दिवसापासून पेंडिंग पडलं होतं हे काम. तर म्हटलं आज सगळे बारीक कामं करावी. आणि इथं नविकाला रस प्यायचा होता उसाचा, तर तिने इथं रस घेतला. आणि त्यानंतर आम्ही पिंपरीला जायला म्हणजे ऑन द वे होतो. आणि नविकाची स्कूल बॅगची चेन पण तुटलेली आहे. तर तिचा रनर खराब झालेला असल्यामुळे एकदा दोनदा पिंपरीत घेऊन गेलो, परंतु ती परत रिटर्न आणली तो पर्सन नसल्यामुळे. आणि उद्या गुढीपाडवा असल्यामुळे बारीक किराणा संपला होता. कारण प्रत्येक सॅटर्डे संडे यांना ऑफिसमध्ये जावं लागत होतं आणि किराणा पण पूर्ण होत नव्हता. 1 2 वस्तू आणायच्या आणि तसंच काहीतरी करत होतो. आणि सब्जी मंडईमध्ये पण गेलो. सब्जी मंडईमध्ये गर्दी कमी होती. माझी 3-4 दिवसापासून काहीच माझा व्यवस्थित डाएट असा होत नाही आहे. घरातलं सलाड पण संपलं आहे आणि भाजीपाला पण बऱ्यापैकी संपला होता घरातला. तर हे म्हटले आता मंडईत आलोच आहे, पिंपरीत आलोच आहोत, तर मंडईमध्ये जाऊन पूर्ण भाजीपाला करून घ्यावा. तर आम्ही पूर्ण इथं व्हेजिटेबल्स घेऊन आलो. तसं माझी इच्छा नव्हती व्हेजिटेबल्स घेण्याची, कारण की घरी जाऊन परत अजून ते व्यवस्थित रचावं लागेल म्हणून वेळ जाईल तर. आणि घरी आलो आम्ही संध्याकाळी 7:30 पावणे 8ला. उशीर झाला होता कारण आतमध्ये शगुन चौकामध्ये पिंपरीला खूप जास्त गर्दी होती. नंबर व्यवस्थित लागत नाही. फुले मार्केट जिथं फुलं मिळतात त्या फुलं मार्केटला पण खूप गर्दी होती. आणि इथं आल्यानंतर मग मी अंघोळ वगैरे केली आणि संध्याकाळची देवपूजा करायला घेतली, कारण उशीर झाला होता बऱ्यापैकी. दिवे लागण्याची वेळही निघून जात होती. आणि 8:18 मला हा दिवा लावायचा होता. 4 वाता ठेवून एका दिव्यामध्ये पंतीमध्ये अशा 4 वाता ठेवून तो दिवा दरवाजाच्या बाहेर लावायचा होता. तर हा दिवा का लावायचा आहे, कारण शनी अमावस्या पण होती. आता तुम्ही म्हणणार 4:30 वाजेला शनी अमावस्या 4 वाजेला संपून गेली. पण तरीही शनिवार होता आणि हा चारी बाजूंनी हा दिवा 4 वाता करून दिवा लावण्याचं कारण म्हणजे काय, की जर अमावस्येच्या दिवशी जर असा दिवा आपण लावला चारी बाजूंनी, चारी दिशांनी, तर असा दिवा लावल्याने आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते आणि चारी बाजूंनी, चारही कोपऱ्यांनी, चारही दिशांनी आपली प्रगती होत राहते. असं हा दिवा लावण्याचा उद्देश आहे. तर मी इथं लवकर पटापट करत होती, कारण दिवे लागण्याचा टाईम पण जात होता आणि टिकली लावायलाही वेळ मिळाली नाही. जशी बाथरूममधनं निघाली तशी लगेच दिवे लावायला घेतलं. तुम्ही म्हणू नका आता की टिकली का नाही लावली असं म्हणून. तर कारण ज्यांना म्हणायचं आहे ते बरोबर चुक्या पकडतात. माझं एक म्हणणं असतं की ज्या चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, त्या पॉझिटिव्ह गोष्टी बघत चला. आपण काय करतो ना, 100 पॉझिटिव्ह गोष्टी बघत नाही, पण एक निगेटिव्ह गोष्ट आपण लवकर पकडत असतो. तर त्याच्यामुळे ज्यांना पकडायची निगेटिव्ह गोष्ट, ज्यांना लवकर घ्यायची आहे, ती लवकर निगेटिव्ह गोष्ट घेऊन घेतात. पण 100 पॉझिटिव्ह गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही. तर असं न करता आपण आपला दृष्टिकोन चेंज केला पाहिजे. कारण की पॉझिटिव्ह गोष्टी ज्या असतात ना, त्या गोष्टीवर आपण कधी कमेंट्स करत नाही. परंतु निगेटिव्ह गोष्टी ज्या असतात ना, त्या निगेटिव्ह गोष्टींकडे लगेच कमेंट्स करत असतो. त्याच्यामुळे मग असं होणार नाही की टिकली मी लावणार नाही, पण ती टिकली मला माहीत नाही की माझी टिकली गेली आहे असं म्हणून. तर इथं मी माझी देवपूजा करून घेतली आणि मला उद्यासाठीची मला तयारी करायची होती. तर उद्याची तयारी म्हणजे आम्ही पुरणपोळी करत असतो. कोणी गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी असते, परंतु आमच्याकडे
पुरणपोळी असते तर सकाळी खूप जास्त घाई होऊन जाते घरातलं पण आवरायला. सगळ्या गोष्टी ए टू झेड सगळं काम करत त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे खाणं कमी आणि पसारा खूप जास्त असतो आणि एवढा पसारा असतो आणि एवढं निघतं त्याचं. मेनू असतात फक्त 5-6 मेनू असतात बनवायचे, परंतु एवढा जास्त पसारा निघतो पुरणपोळीचा. तर मग मी काय करते, पहिल्या दिवशी जो कटाची आमटी असते, सार असते, तिचा मसाला मी पहिल्या दिवशीच बनवून घेते. मग तो कुठलाही ऋतू असतो उन्हाळा, हिवाळा, पावसाळा काहीही असला ना, तरीही मी पहिल्या दिवशी थोडीशी तयारी करून घेते. तर मला इथं तयारी करायची होती. आमचे जेवणही झाले होते. मी आल्याबरोबर पहिले फ्रेश होऊन देवपूजा करून पहिले खिचडी करून घेतली. हे म्हटले गरम-गरम खिचडी कढी कर. तर मी खिचडी कढी केली गरम-गरम आणि जेवणं झाल्यानंतर सगळं आवरल्यानंतर मग मी इथं तयारी करायला घेतली. कारण की ही तयारी जर केलेली असली, जसं की डाळ शिजवायचं, हरभऱ्याची डाळ शिजवायचं आणि कटाची आमटी आहे, सार, तिचा जर मसाला वगैरे करून घेतला ना, तर सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक करायला खूप जास्त जड पडत नाही आणि खूप टाईम लागत नाही. पटापट सगळं होऊन जातं. फक्त जास्त जीवावर येतं ते म्हणजे करायला होतं ते म्हणजे पुरणपोळी, तव्याची पुरणपोळी करायला. तर त्यानंतर इथं ही सगळी तयारी गेल्यानंतर उशीर तर बराच होणार होता हे मलाही कळत होतं, की आताही उशीर होणार आहे आणि आता नाही केलं तरी सकाळी उशीर होणारच आहे. त्याच्यामुळे मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरून सकाळी भरपूर गोष्टी असतात सणाच्या दिवशी करायचं म्हटलं म्हणजे. आणि उद्या चैत्र नवरात्र असल्यामुळे मला देवी मातेचं पण थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं होतं. जी मी वेगळा पाठ मांडणार नाही देवी मातेसाठी, तर नवरात्रासाठी. तर आपली जी रोजची पूजा आहे, रोजची सेवा आहे, त्याच्यामध्येच थोडीशी भर करणार आहे, थोडंसं त्याच्यामध्ये वाढ करणार आहे, पण वेगळा असा पाठ मांडणार नाही. कारण की माझा प्रॉब्लेम काय होतो ना, जर पाठ मांडला वेगळा आणि देवघर आहे किचनमध्ये आणि पाठ जर वेगळा हॉलमध्ये मांडला, तर मला रोज सकाळी दोघी गोष्टी मला मेंटेन कराव्या लागतात. इकडं पाठकडे पण खूप जास्त डस्ट आणि खूप जास्त धूळ आलेली असते. त्यानंतर इकडचाही पाठ मेंटेन करायचा, त्यानंतर देवघरही मेंटेन करायचं. अशा सगळ्या दोघी गोष्टी मला मेंटेन कराव्या लागतात आणि माझा खूप वेळ जात असतो. आणि आता त्रिशा नविकाची पण स्कूल ओपन होणार आहे, त्याच्यामुळे मला ही सगळी प्लॅनिंग करावी लागली. आणि बाजरीचं पीठ माझं संपलं होतं, तर मला कटाच्या आमटीला बाजरीचं पीठ लागणार असतं थोडंसं होतं तेवढ्यापुरता. परंतु यांचा मित्र म्हणजे यांचा जो फ्रेंड आहे, तो जेवायला येणार होता, पण तो संध्याकाळी म्हणजे रात्री येतो जेवणाला गुढीपाडव्याच्या दिवशी का सकाळी येतो हे कन्फर्म नव्हतं. मग त्याच्यामुळे हे म्हटले की रात्री जर कटाच्या आमटीसोबत जर बाजरीची भाकर टाकण्याची वेळ आली, कारण आम्हाला आमटीसोबत बाजरीची भाकर खूप आवडते सारसोबत, तर आम्ही रात्री भात खात नाही. आमटीसोबत आम्ही बाजरीची भाकर आणि आमटी असंच खात असतो. तर मग बाजरीचं पीठ थोडं असल्यामुळे मग मी ते पण करून घेतलं पहिले आणि गिरणीवर जाऊन दळून आणलं. त्याने मला 10 मिनिटात दळून दिलं गिरणीवर जाऊन आणि त्यानंतर राहिलेली कामं जी होती ती कामं मी करून घेतली. गेली, थोडं वॉकिंग करून आली, तोपर्यंत त्याने दळून ठेवलं आणि लगेच मी आली. त्यानंतर डाळ पण शिजवायची राहिली होती, कुकरमध्ये टाकून गेली होती, फक्त शिट्ट्या द्यायच्या राहिल्या होत्या. आणि डाळ ही खूप छान शिजते, कारण आपण जर तिला 15-20 मिनटं जर पाण्यामध्ये टाकली त्या डाळीला आणि थंड्या पाण्यामध्ये जर टाकून ठेवली आणि त्यानंतर डाळ स्वच्छ धुतल्यानंतर गरम पाण्यात टाकली आणि त्याच्यात थोडंसं तेल आणि हळद टाकली, तर डाळ खूप छान मऊसूत अशी शिजत असते. तिला खूप जास्त शिट्ट्या देण्याची गरज पडत नाही. त्याच्यामुळे माझी डाळ पण इथं खूप छान मऊसूत शिजली होती आणि मसाला पण जवळ होण्यात आला होता. अशा गोष्टी जर आपण पहिल्या दिवशी सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन करून घेतलं ना सणाच्या दिवशी, तर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला खूप जास्त जड पडत नाही. कारण ज्याच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, आता मला त्रिशाचं काही करायचं गरज पडत नाही सणाच्या दिवशी. फक्त मला नविकाचे अंघोळ वगैरे, कपडे घालणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. नाही म्हटलं तरी भरपूर कामं वाढत असतात ज्याच्या घरामध्ये लहान मुलं आहेत. कारण ते सकाळी उठतात पण उशिरा आणि सगळ्याच गोष्टी उशिरा होत असतात. तर जरी घरामध्ये 4 मेंबर आहेत, तरीही घरामध्ये कामं संपत नसतात. घरातला पसारा, नविका अजून छोटी असल्यामुळे नविकाचे टॉईज हे ते असा भरपूर पसारा घरामध्ये असतो. त्या सगळ्या गोष्टी आवरून पूर्ण घर मेंटेन करून सण सेलिब्रेट करायचा असतो. तर इथं माझी डाळ खूप छान शिजली होती मऊसूत. आणि मी आता पुरण करणार नव्हती, कारण ऑलरेडी खूप जास्त उशीर झाला होता आणि माझे पाय पण खूप दुखत होते. एनर्जी खूप जास्त डाऊन झाली होती. तर म्हटलं आता फक्त डाळ शिजवून ठेवते, पुरण सकाळीच करेल. कारण पुरण जर आता करत बसली तर मला 12:30 पाऊण वाजणार होता. म्हटलं मग त्याच्यापेक्षा रात्री उशिरा झोपण्यापेक्षा सकाळी लवकर उशिराच उठते.
मग मी ही डाळ अशीच्या अशी एका भांड्यामध्ये घालून ठेवणार होती आणि अशी डाळ घातल्यानंतर मग ती फ्रीजमध्ये झाकून दिली की सकाळी ती कोरडी छान होऊन जाते आणि पुरणही छान करता येतं. आता माझ्याकडनं इथं झालं काय, मी करायला गेली काय आणि इथं झालं काय, मला भाजीपाला रचायचा होता. जेवढा सगळा भाजीपाला आणला होता तेवढा. तर भाजीपाला रचायचा होता आणि पुरणसाठी आणि सारच्या पाणीसाठी जे पाणी उरलेलं असतं डाळ शिजवायचं, याच्यासाठी मला जागा करायची होती. परंतु काम करायला गेली काय आणि झालं काय, फक्त मला इथं जागा करून घ्यायची होती. 11:15ही वाजले होते रात्रीचे आणि मला करायचं होतं की फक्त जागा खाली करायची होती. पण एक जागा करायला गेली खाली आणि पूर्ण फ्रीजच मला क्लीन करावं लागलं. कारण की फ्रीज पण जवळ आता स्वच्छ करण्याच्या वेळेला आलं होतं. त्याचाही लिमिट संपला होता. तर करायला गेली काय, झालं काय, नंतरच पश्चात्ताप आला. कारण उशीर झाला होता. मला खूप जास्त टाईम झाला होता. हे फ्रीज पूर्ण क्लीन करून पूर्ण फ्रीजचंच डीप क्लीनिंग करून टाकलं मी गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवशी. आणि कारण बाकीच्या वस्तू ठेवायला जागा नव्हती आणि माझा आणि फ्रीजचा प्रॉब्लेम असा आहे की फ्रीज कितीही मोठं दिलं, पहिले छोटं फ्रीज होतं, ती सासरी दिलं ते फ्रीज, चेंज केलं ते सासूकडे दिलं, आईंकडे. आणि हे मोठं फ्रीज घेतलं, तर हे आता मला म्हणतात, "राखी तुला एवढं फ्रीजही अपूर्ण पडतं." आता दुकानांमध्ये जे चौकोनी फ्रीज असतं, कुल्फी, आईस्क्रीम वगैरे ठेवायचं फ्रीज, तर ते फ्रीज आता तू घेऊन घे, कारण की तुला एवढं फ्रीजही अपूर्ण पडतं. आता त्याच्यात माझी मिस्टेकही काहीच नाही आहे. वातावरण एवढं खराब असतं बघा, 12:15 झाले रात्रीचे. वातावरण एवढं खराब असल्यामुळे प्रत्येक गोष्ट फ्रीजमध्येच टाकावी लागते. तर सकाळी मावशी पण येणार नव्हत्या भांडे घासायला, त्याच्यामुळे फ्रीज रिकामं केलं, सगळे भांडे निघाले. तर अशा प्रकारे सगळे भांडे वगैरे आवरून 12:15 वाजता माझं पूर्ण मोकळी झाली मी. तर अशा प्रकारे होता आजचा दिवस.